नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशा प्रकारे समाज कल्याणच्या हॉस्टेलसाठी आपण ऑनलाईन फॉर्म फिलअप करू शकता त्याच्याबद्दल. त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला या लिंकवरती, हे लिंक मी आपल्या इथं डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. या लिंकवरती आल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा इंटरफेस येऊन येणार. तर इथं आपल्याला आपला रजिस्ट्रेशन जर अगोदरच झाला असेल तर आपल्याला इथं आपला युजर नेम आय डी किंवा रजिस्ट्रेशन आय डी द्यायचे. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला पासवर्ड द्यायचा. त्याच्यानंतर हा कॅप्चा आपल्याला इथं फिल करून साइन इन वरती क्लिक करायचे आहे. मित्रांनो, मागच्या वर्षाला इथं दुसरी वेबसाईट होती आणि या वर्षाला इथं दुसरी वेबसाईट आहे. आपण जर मागच्या वर्षाला दुसऱ्या साईडवरती आपला रजिस्ट्रेशन केला असेल तो पण आपण इथं आपला त्याच आय डी पासवर्डने आपण इथं आपला अकाउंट ओपन करू शकता, आपण साइन इन करू शकता. आणि आपण जर आता न्यू युजर असाल तर सर्वात अगोदर आपल्याला इथं आपला रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यासाठी इथं खाली आपल्याला रजिस्ट्रेशनचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला त्या रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे रजिस्ट्रेशनचे ऑप्शन येऊन देणार. तर सर्वात अगोदर इथं आपल्याला आपला युजर नेम बनवायचा आहे. युजर नेममध्ये आपण इथं आपला कोणताही नंबर देऊ शकता, जसे की इथं मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर, डेट ऑफ बर्थ किंवा जो नंबर द्यायचा असेल तो नंबर देऊ शकता किंवा आपल्या इथं नाव देऊ शकता. त्याच्यानंतर इथं आपल्याला चेक अवेलेबिलिटीचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्या त्या चेक अवेलेबिलिटीवरती क्लिक करायचं. मग आपल्यासमोर याप्रमाणे हा ग्रीन राईट टिकच्या इथं ऑप्शन येऊन जाणार. आणि याप्रमाणे जर आपल्याला ऑप्शन नाही आला तर आपल्या इथं आपला युजर नेम दुसरा बनवायचा. युजर नेम बनवल्यानंतर इथं खाली आपल्याला आपला पासवर्ड बनवायचा आणि तो पासवर्ड आपल्याला इथं कमीत कमी 7 कॅरेक्टर आणि जास्तीत जास्त 15 कॅरेक्टर एवढा मोठा बनवायचा. आणि त्याच्यामध्ये आपल्याला ABCD मधला कोणता पण एक अप्पर केस अल्फाबेट द्यायचा, त्याच्यासोबतच एक लोअर केस अल्फाबेट द्यायचा आणि त्याच्यामध्ये एक स्पेशल कॅरेक्टर द्यायचा आणि त्याच्यामध्ये 0 ते 9 मधून कोणता पण एक नंबर द्यायचा आहे. जसे की आपण इथे एक्झाम्पलमध्ये बघू शकता 5@123 किंवा इथं आपण आपलं नाव पण लिहू शकता. तोच पासवर्ड आपल्याला इथं कन्फर्म पासवर्डमध्ये आणखी एकदा टाईप करायचे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपली ईमेल आय डी द्यायची. हे ईमेल आय डी दिल्यानंतर इथं आपल्याला सेंड OTP वरती क्लिक करायचे. मग आपल्या हे ईमेल आय डीवरती एक OTP सेंड होऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करायचे. OTP फिल केल्यानंतर आपल्या त्या व्हॅलिडेटवरती क्लिक करायचे. मग इथं थोडासा लोडिंग घेऊन याप्रमाणे इथं आपली ईमेल आय डी व्हेरीफाय होऊन जाणार. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर द्यायचा आणि हा मोबाईल नंबर आपल्याला इथं आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर जोडला असेल तोच मोबाईल नंबर आपल्याला इथं द्यायचा आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला सेंड OTP वरती क्लिक करायचे. मग आपल्या मोबाईल नंबरवरती एक OTP सेंड होऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करायचे. OTP फिल केल्यानंतर आपल्या इथं या व्हॅलिडेटवरती क्लिक करायचे. मग याप्रमाणे हा मोबाईल नंबर पण इथं सक्सेसफुली व्हेरीफाय होऊन जाणार. त्याच्यानंतर हा दिलेला कॅप्चा आपल्याला इथं फिल करायचे आणि आपल्या त्या सेव्ह वरती क्लिक करायचं. याप्रमाणे इथं आपला सक्सेसफुली रजिस्ट्रेशन होऊन जाणार आणि आपण इथं मग होम पेजवरती येऊन जाणार. होम पेजवरती आल्यानंतर आपण जो आता आपला युजर नेम बनवला होता तो युजर नेम आपल्याला इथं द्यायचा. युजर नेम दिल्यानंतर आपण जो पासवर्ड बनवला होता तो पासवर्ड आपल्याला इथं द्यायचा. त्याच्यानंतर हा कॅप्चा आपल्याला इथं फिल करून साइन इन वरती क्लिक करायचा आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण इथं सक्सेसफुली साइन इन होऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे हा इंटरफेस येऊन जाणार. तर इथं आपल्याला या पेजमध्ये आपल्याला इथं आपल्या कॅटेगरीची डिटेल्स, आपल्या स्कीमची डिटेल्स, आपला जिल्हा आणि आपल्या अकॅडमिक इयरची डिटेल्स द्यायची. सर्वात अगोदर तर आपल्याला इथं कॅटेगरीमधून आपली जी कॅटेगरी असेल SC, OBC, ST किंवा SBC, EWS किंवा हँडिकॅप किंवा ऑर्फन म्हणजेच अनाथ, जी आपली कॅटेगरी असेल ते आपल्या इथून सिलेक्ट करायचे आहे. त्याच्यानंतर इथून कास्टमधून आपली जे कास्ट असेल त्या कास्टचं नाव आपल्या इथं सिलेक्ट करायचे आणि त्याच्यानंतर आपली जेवढी इन्कम असेल, आपली म्हणजे आपल्या वडिलांची जेवढी इन्कम असेल ते इन्कम आपल्याला इथं द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण ज्या जिल्ह्यात आपला एज्युकेशन घेत असाल तो जिल्हा आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे. समजा आपण इथं कोणत्या दुसऱ्या जिल्ह्याचे रहिवासी असाल आणि आपला एज्युकेशन हा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये चालू असेल तर आपला एज्युकेशन ज्या जिल्ह्यामध्ये चालू असेल तो जिल्हा आपल्याला इथून सिलेक्ट करायचा. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला ज्या तालुक्यात आपला हा एज्युकेशन चालू असेल तो तालुका आपल्याला इथून सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर इथं सर्व्हिस टाईपमध्ये आपल्याला इथं हा हॉस्टेल SJAS आणि हॉस्टेल VJNTचे ऑप्शन दिला आहे. तर आपला जो इथं सर्व्हिस टाईप असेल तो सर्व्हिस टाईप आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपला जो अकॅडमिक इयर असेल तो अकॅडमिक इयर आपल्याला इथून सिलेक्ट करायचे आणि त्याच्यानंतर इथं ॲप्लिकंट टाईपमध्ये हा एक्झिस्टिंगचा आणि न्यूचा ऑप्शन दिला आहे. तर आपण इथं याच्या अगोदर पण हॉस्टेलला फॉर्म भरला असेल ना, आता आपला सेकंड इयर किंवा फायनलच्या वर्ष असेल तर आपल्याला त्या एक्झिस्टिंगवरती क्लिक करायचे आणि आपण जर इथं न्यू युजर असाल आपला पहिल्या वेळेच्या फॉर्म भरण्याच्या तर आपल्याला त्या न्यूवरती क्लिक करायचे. त्यानुसार इथं खाली आपला हा डिपार्टमेंटमध्ये इथं आपला डिपार्टमेंटचं नाव येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं या अप्लाय नाववरती क्लिक करायचं. मग इथं थोडासा लोडिंग होऊन
आपल्यासमोर याप्रमाणे हा इंटरफेस येऊन जाणार। तर आपल्याला इथे या अर्ज करावरती क्लिक करायचं आहे। मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे अप्लिकेशन करण्यासाठी हा फॉर्म येऊन जाणार। तर आपल्याला इथं आपल्या 8 स्टेपमध्ये आपल्या इथं आपला संपूर्ण फॉर्म फिलअप करायचा आहे। सर्वात अगोदर तर इथं आपल्याला आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे। हे डॉक्युमेंट्स आपल्याला इथं 250 केबीच्या आतमध्ये आपल्या इथं PDF फॉर्ममध्ये अपलोड करायचे आहे। सर्वात अगोदर इथं आपल्याला आपला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, जातीचे प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे। त्याच्यानंतर इथं आपल्याला महाराष्ट्राच्या रहिवासी असल्याचे आपल्या इथं पुरावा द्यायचा आहे। याच्यामध्ये पुराव्यामध्ये आपल्याला एकतर आपला डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजेच वय व अधिवास प्रमाणपत्र किंवा आपला राशन कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र म्हणजे वोटर ID कार्ड किंवा आपल्या इथं आपला जन्मतारीख प्रमाणपत्र म्हणजेच आपला बर्थ सर्टिफिकेट किंवा इथं आपल्याला आपले TC म्हणजेच लिव्हिंग सर्टिफिकेट आपल्या इथं अपलोड करायचे आहे। या दिलेल्या डॉक्युमेंट्समधून कोणता पण एक डॉक्युमेंट्स आपल्या इथं अपलोड करायचे। त्याच्यानंतर इथं आपल्याला आपली इन्कम सर्टिफिकेट अपलोड करायचे। इन्कम सर्टिफिकेट अपलोड केल्यानंतर इथं आपल्याला आपल्या गुणपत्रिका म्हणजेच इथं आपली मार्कशीट आणि त्याच्यासोबतच आपल्या इथं आपली लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करायची। आपल्या मागच्या वर्षाची इथं आपल्याला आपली लिव्हिंग सर्टिफिकेट आणि मार्कशीट अपलोड करायचे। त्याच्यानंतर इथं आपल्याला आपण जो आता एज्युकेशन घेत असाल त्याची इथं आपल्याला बोनाफाईड सर्टिफिकेट अपलोड करायचे। आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला अंतर प्रमाणपत्राचा ऑप्शन दिला। हा इथं मेंडेटरी नाही आहे, आपल्याला द्यायचा असेल तर देऊ शकता, याला सोडू पण शकता। त्याच्यानंतर इथं आपल्याला विद्यार्थ्याचा घोषणापत्र दिलाय। तर इथंच आपल्याला हा घोषणापत्र दिलाय। तर आपल्याला त्या अपलोडच्या साईडलाचा डाउनलोडचा ऑप्शन दिलाय। तर आपल्याला त्या डाउनलोडच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला आपला हा घोषणापत्र डाउनलोड करायचे। डाउनलोड केल्यानंतर आपल्याला याची प्रिंट काढून घ्यायची। प्रिंट काढल्यानंतर याला इथं संपूर्ण वाचून इथं खाली आपल्याला विद्यार्थ्यांची ज्यांच्या आपण इथं हॉस्टेलचा फॉर्म फिलअप करतात त्यांची इथं सिग्नेचर आणि सही करायची आहे। त्याचप्रमाणे इथं खाली आपल्याला हा पालकांकडून घोषणापत्राचा ऑप्शन दिला आहे। तर आपल्याला याला पण इथं डाउनलोड करून याची प्रिंट काढून इथं सही सिग्नेचर करून याला पण इथं अपलोड करायचे आहे। हे सर्व डॉक्युमेंट्स इथं अपलोड केल्यानंतर आपल्या इथं या अपलोडच्या साईडलाच्या त्या डॉक्युमेंट्सला ओपन करून पाहण्याचा इथं ऑप्शन येऊन जाणार। तर आपण इथं या पहावरती क्लिक करून या डॉक्युमेंट्सला आपण अपलोड केलेल्या डॉक्युमेंट्सला ओपन करून पण पाहू शकता। हे सर्व डॉक्युमेंट्स इथं अपलोड केल्यानंतर इथं खाली आपल्याला हा अपलोड अँड सेव्हचा ऑप्शन दिला आहे। तर आपल्या त्या अपलोड अँड सेव्हवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचे आणि या पेजवरती आपण ज्यांचा हा हॉस्टेलचा फॉर्म फिलअप करसाल त्यांचे डिटेल्स द्यायचे। सर्वात अगोदर तर इथं आपल्याला अभ्यासक्रमाच्या प्रकारमध्ये आपला जो अभ्यासक्रमाचा प्रकार असेल प्रोफेशनल कोर्स किंवा सेकंडरी तो ऑप्शन आपल्या इथून सिलेक्ट करायचा। आमचा हा 8व्या वर्गाचा फॉर्म असल्यामुळे आम्ही हा सेकंडरीवाला ऑप्शन सिलेक्ट करत आहोत। आपला जो कोणता प्रोफेशनल कोर्स असेल तर आपल्याला प्रोफेशनल कोर्सवाला ऑप्शन सिलेक्ट करायचे। त्याच्यानंतर आपण रजिस्ट्रेशन करते वेळेस आपली इथं काही इन्फॉर्मेशन दिली होती, त्यानुसार इथं आपली काही इन्फॉर्मेशन येऊन जाणार। इथं आपलं नाव, इथं आपला जेंडर आणि इथं आपली जन्मतारीख, त्यानुसार आपली जेवढी वय असेल ते वय इथं आणि इथं आपला मोबाईल नंबर येऊन जाणार। त्याच्यानंतर इथं विवाह स्थितीमध्ये आपल्याला आपली विवाह स्थिती मॅरिड किंवा अनमॅरिडचे ऑप्शन सिलेक्ट करायचे। त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला विचारलं आहे की आपले वडील हयात आहेत का, असतील तर आपल्याला त्या होयवरती क्लिक करायचे आणि नसतील तर आपल्याला त्या नाहीवरती क्लिक करायचं। आपण जर इथं होयवरती क्लिक केले तर आपल्या इथं आपल्या वडिलांचं संपूर्ण नाव द्यायचं। नाव दिल्यानंतर इथं आपल्याला विचारलं आहे की आपली आई हयात आहे का, असेल तर आपल्याला यसवरती होयवरती क्लिक करायचं आणि नसेल तर आपल्याला नाहीवरती क्लिक करायचं। होयवरती जर क्लिक केले तर इथं आपल्याला आपल्या आईचं नाव द्यायचे संपूर्ण। नाव दिल्यानंतर इथं आपल्याला अनाथ आहे का म्हणून विचारलं, तर आपण इथं अगोदरच आपल्या आई वडिलांची इन्फॉर्मेशन दिली, त्याच्यामुळे इथे होयवरती क्लिक नाही होणार आणि इथं नाहीच राहणार। त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला विचारलं आहे की आपण दिव्यांगत म्हणजेच हँडिकॅप आहात का, असाल तर आपल्या इथं होयवरती क्लिक करायचं आणि आपली जेवढी टक्केवारी असेल, आपण जेवढे % हँडिकॅप दिव्यांग असाल ते टक्केवारी आपल्याला इथं द्यायच्या। आणि आपण जर कोणत्या आपण कोणत्या दिव्यांगमध्ये येत नसाल तर आपल्या इथे नाहीवरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपल्या कास्टची इथं डिटेल्स द्यायचे। सर्वात अगोदर तर इथं आपला जात प्रवर्ग येऊन जाणार। त्याच्यानंतर आपली जी जात असेल ते जात पण इथं येऊन जाणार आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपल्या कास्ट सर्टिफिकेटचा नंबर द्यायचा। कास्ट सर्टिफिकेटचा नंबर दिल्यानंतर आपले हे कास्ट सर्टिफिकेट ज्या जिल्ह्यातून इथून अप्रूव्ह झाले असेल तो जिल्हा आपल्याला इथून सिलेक्ट करायचा। त्याच्यानंतर इथं आपल्याला आपलं नाव द्यायचं। नाव दिल्यानंतर इथं जारी करणारे प्राधिकरण म्हणजे जे कास्ट सर्टिफिकेट ज्या ऑथॉरिटीने इथं इश्यू केले असेल त्या ऑथॉरिटीच्या आपल्याला इथं ऑप्शन सिलेक्ट करायचे। त्याच्यानंतर आपले हे कास्ट सर्टिफिकेट ज्या तारखेला इथं इश्यू झाले असेल ते तारीख आपल्याला इथं द्यायचे। हे संपूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला आपल्या कास्ट सर्टिफिकेटवरती मिळून जाणार। त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपल्या अधिवासाची तपशील द्यायचे।
आपल्याला इथं आपण आपल्या महाराष्ट्राचे रहिवासी असाल त्याचा पुरावा द्यायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथं एकतर आपला वय, नागरिकत्व आणि राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र म्हणजेच डोमेशियल किंवा राशन कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र म्हणजेच आपला वोटर आय डी कार्ड किंवा जन्माचे प्रमाणपत्र किंवा TC म्हणजेच लिव्हिंग सर्टिफिकेट यांच्यामधून कोणता पण द्यायचा. इथं खाली आपल्याला विचारलं आहे की आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहात का? असाल तर आपल्या इथं होय वरती क्लिक करायचं आणि नसाल तर आपल्या इथं नाही वरती क्लिक करायचं. आपण ज्यांच्या हॉस्टेलचा फॉर्म भरता ते जर इथं 18 वर्षाखालील अल्पवयीन आहेत तर आपल्याला इथं त्यांच्या वडिलांच्या डोमिसाईल सर्टिफिकेटचे इथं इन्फॉर्मेशन द्यायचे आणि जर 18 वर्षापेक्षा जास्त असतील तर इथं आपल्याला आपल्या स्वतःच्या डोमिसाईल सर्टिफिकेटची इन्फॉर्मेशन द्यायची. इथं आपल्याला आपल्या डोमिसाईल सर्टिफिकेटचा नंबर द्यायचा आणि त्याच्यानंतर आपले हे डोमिसाईल सर्टिफिकेट ज्या ऑथॉरिटीने इथं इश्यू केले असेल त्या ऑथॉरिटीचे ऑप्शन आपल्याला इथं सिलेक्ट करायचे. ऑथॉरिटीचे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथं खाली आपल्याला हा सेव्हचा ऑप्शन दिला तर आपल्याला त्या सेव्हवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचे आणि या पेजवरती आपल्याला आपल्या संपूर्ण ॲड्रेसची डिटेल द्यायची. सर्वात अगोदर तर इथं आपल्याला आपला कायमचा पत्ता म्हणजेच आपला परमनंट ॲड्रेस द्यायचा आहे. सर्वात अगोदर इथं आपल्याला पत्ता क्रमांक 1 मध्ये आपला जो ॲड्रेस असेल तो ॲड्रेस द्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला पत्ता क्रमांक 2 आणि पत्ता क्रमांक 3चा पण ऑप्शन दिला तर इथं आपण आपला ॲड्रेस देत असाल तर देऊ शकता. त्याच्यानंतर इथं आपला जो राज्य असेल तो राज्य ऑटोमॅटिकली इथं सिलेक्ट होऊन येऊन जाणार. त्याच्यानंतर आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा आपल्याला इथं सिलेक्ट करायचा. इथून आपल्याला आपला तालुका सिलेक्ट करायचा आणि तालुका सिलेक्ट केल्यानंतर आपला जो गाव असेल तो गावाचं नाव आपल्याला इथं सिलेक्ट करायचे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला पिनकोड द्यायचा. पिनकोड दिल्यानंतर इथं खाली आपल्याला आपला सध्याचा ॲड्रेस म्हणजेच आपला करस्पॉन्डन्स ॲड्रेस द्यायचे. आपण जो आपला वरती कायमचा पत्ता दिला तो पत्ता आणि आपण जो आपला सध्याचा पत्ता असेल तो सारखाच जर असेल तर आपल्याला इथं या बॉक्सवरती क्लिक करायचं. मग इथं आपल्या सध्याच्या पत्त्यामध्ये पण आपल्या इथं कायमचा पत्ता येऊन जाणार आणि आपला जर कायमचा पत्ता आणि सध्याचा पत्ता जर सारखा नसेल तर आपल्या त्या बॉक्सवरती क्लिक न करता इथं खाली आपल्याला संपूर्ण आपला सध्याचा पत्ता इथं द्यायचा. याप्रमाणे इथं आपल्याला आपल्या ॲड्रेसची डिटेल्स दिल्यानंतर आपल्या इथं या जतन करा आणि पुढील वरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचे आणि या नेक्स्ट पेजवरती आपल्याला आपल्या पालकांच्या ॲड्रेसची डिटेल्स द्यायचे. सर्वात अगोदर इथं आपल्याला आपल्या पालकांचा ॲड्रेस द्यायचा. इथं आपल्याला पत्ता क्रमांक 1, पत्ता क्रमांक 2 आणि पत्ता क्रमांक 3चा ऑप्शन दिला आहे तर इथं आपल्याला आपला ॲड्रेस द्यायचा. त्याच्यानंतर इथं आपलं राज्य येऊन जाणार. राज्य आल्यानंतर आपल्या वडिलांचा जो जिल्हा असेल तो जिल्हा आपल्याला इथं सिलेक्ट करायचा. इथून आपल्याला आपल्या वडिलांचा तालुका सिलेक्ट करायचा आणि त्याच्यानंतर आपले वडील ज्या गावात राहत असतील त्या गावाचे नाव आपल्याला इथं सिलेक्ट करायचे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला पिनकोड द्यायचा. पिनकोड दिल्यानंतर इथं खाली आपल्याला हा ईमेल आय डीचा ऑप्शन दिला आहे तर आपल्या वडिलांची जी ईमेल आय डी असेल ते ईमेल आय डी आपल्याला इथं द्यायची आहे. हा ऑप्शन इथं मेंडेटरी नाही आहे. आपल्याला इथं आपली ईमेल आय डी द्यायची असेल तर आपण देऊ शकता किंवा याला सोडू पण शकता. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपल्या वडिलांचा मोबाईल नंबर द्यायचा. वडिलांचा मोबाईल नंबर दिल्यानंतर इथं खाली आपल्याला पत्रव्यवहारासाठी आपल्याला आपल्या वडिलांचा ॲड्रेस द्यायचा. आपण जो वरती ॲड्रेस दिला तोच ॲड्रेस जर इथं सेम असेल, पत्रव्यवहारासाठी सेम असेल तर आपल्याला इथं या पालकांच्या पत्त्याप्रमाणेच इथं या बॉक्सवरती क्लिक करायचे आणि जर पत्रव्यवहारासाठी हा ॲड्रेस जर सेम नसेल तर आपल्याला इथं या बॉक्सवरती क्लिक न करता इथं खाली आपल्याला आपल्या वडिलांच्या पत्रव्यवहारासाठीचा ॲड्रेस द्यायचा. इथं वडिलांचा ॲड्रेस दिल्यानंतर इथं खाली आपल्याला हा जतन करा आणि पुढेचा ऑप्शन दिला तर आपल्याला इथं या ऑप्शनवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचे आणि या पेजवरती आत्ता जो आपला एज्युकेशन चालू असेल त्याचे डिटेल्स द्यायचे. सर्वात अगोदर इथं आपला राज्य येऊन जाणार. त्याच्यानंतर आपला हा एज्युकेशन ज्या जिल्ह्यात चालू असेल तो जिल्हा आपल्याला इथून सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर इथून आपल्याला आपला तालुका सिलेक्ट करायचा. तालुका सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला शाळेच्या नावामध्ये आपण ज्या शाळेमध्ये शिकत असाल तो शाळेचं नाव आपल्याला इथं सिलेक्ट करायचं. इथं आपल्याला खूप सारे ऑप्शन दिले तर इथं आपली जी शाळा असेल त्या शाळेचं आपल्याला इथं नाव सिलेक्ट करायचं. नाव सिलेक्ट केल्यानंतर त्या शाळेचा जो UDISC कोड असेल तो कोड इथं येऊन जाणार. कोड आल्यानंतर इथं मानकमध्ये आपण ज्या वर्गात असाल तो वर्ग आपल्याला इथं सिलेक्ट करायचा. वर्ग सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला पूर्ण किंवा पुरवठामधून हा पर्सिंगवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि त्याच्यानंतर आपण या वर्गासाठी ज्या तारखेला इथं ॲडमिशन केली होती ते तारीख आपल्याला इथं सिलेक्ट करायचे. तारीख सिलेक्ट केल्यानंतर इथं खाली आपल्याला विचारलं आहे की आपल्या या एज्युकेशनमध्ये काही गॅप पडली होती का, तफावत आहे का, असेल तर आपल्याला इथं यसवरती क्लिक करायचं आणि त्याचा काय कारण आहे तो कारण आपल्याला इथं द्यायचं आणि जर आपली कोणती गॅप नसेल पडले तर आपल्याला इथं या नोवरती क्लिक करून या जतन करावरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन इथं याप्रमाणे आपले ह्या एज्युकेशनची डिटेल्स इथं खाली ॲड होऊन जाणार आणि आपण दिलेल्या इन्फॉर्मेशनमध्ये काही मिस्टेक असेल तर इथंच आपल्याला हा 8वाचा ऑप्शन दिलेला आहे तर आपण इथून याला डिलीट पण करू शकता आणि आपली जर काही मिस्टेक झाली असेल त्याला इथं करेक्ट करू शकता. त्याच्यानंतर इथं आपल्याला पुढे वरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आणि
आपल्याला या पेजवरती आपला जो मागचा अभ्यासक्रम झाला असेल, आपला जो मागच्या वर्षाला एज्युकेशन झाला असेल त्याची इथं इन्फॉर्मेशन द्यायची आहे। इथं आपला राज्य हा अगोदरच येऊन जाणार। त्याच्यानंतर आपण हा आपला मागचा एज्युकेशन ज्या जिल्ह्यामध्ये केला होता तो जिल्हा आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर इथून आपल्याला तो तालुका सिलेक्ट करायचा आणि त्याच्यानंतर आपला हा एज्युकेशन ज्या शाळेमध्ये झाला होता तो शाळेचं नाव आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे। शाळेचं नाव सिलेक्ट केल्यानंतर इथं आपला हा UDISC कोड हे येऊन जाणार। त्याच्यानंतर इथं मानकमध्ये आपला जो मागच्या वर्षाचा वर्ग होता तो वर्ग इथून आपल्याला सिलेक्ट करायचा आणि त्याच्यानंतर प्रारंभ वर्षामध्ये आपला हा एज्युकेशन ज्या वर्षाला चालू झाला होता तो वर्ष आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आणि ज्या वर्षाला खतम झाला तो वर्ष आपल्याला इथून सिलेक्ट करायचे। त्याच्यानंतर इथं आपल्याला परिणाममध्ये पास, ATKT आणि फेलचा ऑप्शन दिलेला आहे। तर आपण इथं पास झाले असेल तर पासवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा। आपण जर इथं ATKTने पास झाले असेल तर ATKT वाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि आपण जर फेल झाले असेल तर इथं आपल्याला फेलवाला ऑप्शन सिलेक्ट करायचे। त्याच्यानंतर आपल्याला इथं जेवढे टक्के मिळाले असतील, जेवढे पर्सेंट मिळाले असतील ते पर्सेंट आपल्याला इथं द्यायचे आणि आपल्या वर्गातून जेवढा नंबर आला असेल तो नंबर आपल्याला इथं द्यायचा। त्याच्यानंतर तर पूर्ण किंवा पाठपुराव्यामध्ये कंप्लीटचे ऑप्शन येऊन जाणार। त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला विचारलं आहे की पात्र अभ्यासक्रमातील कोणताही तफावत। तर इथं जर आपली कोणती गॅप पडली असेल तर आपल्याला त्या यसवरती क्लिक करून त्याची इथं आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायची आणि जर गॅप पडली नसेल तर आपल्याला त्या नोवरती क्लिक करायचे। इथं खाली आपल्याला नोटमध्ये काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यानुसार आपण जर इथं कोणता ग्रॅज्युएशन किंवा PG किंवा कोणता हायर एज्युकेशनसाठी जर आपण इथं आपला फॉर्म फिलअप करत असाल तर इथं या पेजमध्ये आपल्याला आपला मागचा जेवढा एज्युकेशन झाला असेल तो एज्युकेशन आपल्याला इथं द्यायचा। जसं की आपण इथं ग्रॅज्युएशनसाठी आपला फॉर्म फिलअप करसाल तर इथं आपल्याला आपले 10वी 12वीची डिटेल द्यायची। आपण जर आपल्या पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी आपला फॉर्म फिलअप करसाल तर आपल्या इथं 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनची डिटेल्स द्यायची। त्याचप्रमाणे इथं जो एज्युकेशन चालू असेल त्याच्या मागच्या आपल्याला एज्युकेशनची डिटेल्स द्यायची। संपूर्ण इथं डिटेल्स दिल्यानंतर इथं आपल्याला हा जतन करायचा ऑप्शन दिला आहे तर आपल्याला त्या जतन करावर क्लिक करायचं आहे। मग आपण दिलेल्या एज्युकेशनची डिटेल्स इथं खाली हे ॲड होऊन जाणार आणि हे एज्युकेशनची डिटेल्स दिल्यानंतर आपल्याला त्या नेक्स्टवरती क्लिक करायचे। नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आपण त्या नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि या पेजवरती आपल्याला आपण ज्या हॉस्टेलसाठी इथं फॉर्म फिलअप करत असाल त्या हॉस्टेलचे इथं ऑप्शन आपल्याला इथं सिलेक्ट करायचे आहे। इथं आपला जिल्हा तालुका हा अगोदरच येऊन जाणार। तर या जिल्ह्यामध्ये इथं जेवढे हॉस्टेल्स असतील ते हॉस्टेल इथं येऊन जाणार। तर आपण ज्या हॉस्टेलसाठी फॉर्म फिलअप करत असाल तो हॉस्टेल आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केलेला हॉस्टेल इथं निवडलेली वसतिगृहामध्ये इथं येऊन जाणार। तर इथं आपण ज्या हॉस्टेलसाठी फॉर्म फिलअप करत असाल त्या हॉस्टेलला इथं पहिल्या नंबरवरती ठेवायचं आहे आणि त्याच हॉस्टेलमध्ये आपला नंबर लागण्याचे चान्सेस इथं जास्त राहणार आहे। इथं आपल्याला आपला प्रेफरन्स द्यायचा आहे। इथं दिलेल्या या लाईनीवरून आपण इथं आपल्या हॉस्टेलला खाली किंवा वर इथं नेऊ शकता आणि इथं या क्रॉसच्या ऑप्शनवरून आपण त्याला इथं डिलीट पण करू शकता। हॉस्टेल इथं सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला जतन करा आणि पुढील वरती क्लिक करायचं। मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि इथं आपल्याला आणखी काही इन्फॉर्मेशन विचारले। सर्वात अगोदर इथं आपल्याला विचारलं आहे की तुम्ही व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी कोणताही देखभाल भत्ता घेत आहात का? घेत असाल तर आपल्याला त्या होयवरती क्लिक करायचं आणि नसाल घेत तर आपल्याला त्या नोवरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर इथं आपल्याला विचारलं आहे की हा अभ्यासक्रम तुमच्या जिल्ह्यात उपलब्ध आहे का? असेल तर आपल्याला त्या होयवरती क्लिक करायचं आणि नसेल तर आपल्याला त्या नाहीवरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर इथं विचारलं आहे की आपण याच्या अगोदर कोणत्या वसतिगृहात राहत होता का? राहत असाल तर आपल्याला त्या होयवरती क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला त्या वसतिगृहाची त्या हॉस्टेलची इन्फॉर्मेशन देण्यासाठी काही ऑप्शन्स येऊन जाणार। तर आपला तो वसतिगृह ज्या जिल्ह्यात असेल तो जिल्हा आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आणि त्याच्यानंतर इथून आपल्याला आपला तो वसतिगृह सिलेक्ट करायचा आणि आपण ज्या कालावधीपासून त्या वसतिगृहात राहत असाल ते तारीख आपल्याला इथून सिलेक्ट करायची आणि त्याच्यानंतर आपण ज्या तारखेपर्यंत त्या वसतिगृहात राहिले असेल ते तारीख आपल्याला इथं सिलेक्ट करायचे। त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला विचारलं आहे की आपण सांगितलेल्या वसतिगृहाचे सर्व साहित्य परत केले आहे का? केले असेल तर आपल्याला त्या होयवरती क्लिक करायचे आणि नसेल तर आपल्याला नोवरती क्लिक करायचे आणि आपण याच्या अगोदर कोणत्या हॉस्टेलवरती नसेल राहिले तर आपल्याला इथं या अर्जदार यापूर्वी शासकीय वसतिगृहात राहत होता का इथं आपल्याला नाहीवरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपल्या बँकेची डिटेल्स द्यायचे। सर्वात अगोदर तर इथं आपल्याला आपला अकाउंट नंबर द्यायचा। अकाउंट नंबर दिल्यानंतर तोच अकाउंट नंबर पुन्हा एकदा आपल्याला इथं टाईप करायचा। अकाउंट नंबर दिल्यानंतर इथं आपल्याला आपला नाव द्यायचे। नाव दिल्यानंतर इथं आपल्याला आपला IFSC कोड द्यायचा। IFSC कोड दिल्यानंतर इथं ऑटोमॅटिकली आपल्या त्या बँकेचं नाव आणि इथं त्यांची जे शाखा असेल ते शाखा इथं ब्रांच इथं येऊन जाणार। त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला हे काही इन्फॉर्मेशन दिले हे इन्फॉर्मेशन संपूर्ण वाचून आपल्याला त्या बॉक्सवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या जतन करा आणि पुढील वरती क्लिक करायचे। मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपला फॉर्म इथं सक्सेसफुली सबमिट होऊन जाणार
आणि आपल्यासमोर याप्रमाणे आपला हा संपूर्ण फॉर्म येऊन जाणार. हा आपला प्रिव्ह्यूचा फॉर्म असल्यामुळे इथं दिलेली संपूर्ण इन्फॉर्मेशन आपल्या इथं चेक करायचे. हे इन्फॉर्मेशन चेक केल्यानंतर इथं खाली आपल्याला हे काय इन्फॉर्मेशन दिलं, हे इन्फॉर्मेशन संपूर्ण वाचून आपल्या इथे या बॉक्सवरती क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला प्रोसीड टू अप्लाय वरती क्लिक करायचे. मग इथं आपला हा फॉर्म इथं सक्सेसफुली सबमिट होऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे इथं हा इंटरफेस येऊन जाणार. तर इथं आपल्याला हा व्ह्यू फॉर्मचा ऑप्शन दिला, तर आपल्या इथं व्ह्यू वरती क्लिक करायचं. मग आपल्यासमोर याप्रमाणे इथं आपला हा फॉर्म येऊन जाणार. तर इथं वरतीच आपल्याला प्रिंटचा ऑप्शन दिला आहे, तर आपल्याला त्या प्रिंटवरती क्लिक करून याची आपल्याला इथं प्रिंट काढून घ्यायची आहे. प्रिंट काढल्यानंतर आपण इथं ज्या हॉस्टेलमध्ये आपला फॉर्म फिलअप करतात त्या हॉस्टेलमध्ये किंवा आपल्या एरियाचा जो हॉस्टेल असेल, समाज कल्याणचा जो हॉस्टेल असेल, तिथं आपल्याला या फॉर्मची प्रिंट नेऊन द्यायची आहे. त्याच्यासोबतच आपण इथं अपलोड केलेले संपूर्ण डॉक्युमेंट्सची पण एक झेरॉक्स नेऊन द्यायची आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथं आपला समाज कल्याण हॉस्टेलसाठी इथं ऑनलाईन फॉर्म फिलअप करू शकता. मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.